नमस्कार. इकडे येते नाही ना असं इथं म्हणा. मी जाऊ का बाहेर? आम्ही फक्त शूटिंग घेतो, ती माहिती सांगतात थोडी. बोला. हां नमस्कार. हे येते नाही ना. मी एकनाथ भगत खोपसंडी गावातून भगतवाडीमध्ये राहिला आहे आणि दर्याबाई माता आईचं मी भगत आहे आणि तिचा उत्सव आमचा नवरात्र उत्सव 9 दिवसाचा चालू आहे आणि आज आपल्या इथे आलेले भाविक यांना आपल्या देवीची महती आणि कशी आली आई आपल्या खोपसंडी गावामध्ये त्याची थोडक्यात मी माहिती सांगतोय. तर आपली आई दर्याबाई ही 400 वर्षापूर्वी आपल्या खोपसंडी गावामध्ये आलेली आहे आणि ही मांडवा नदीच्या उगमस्थानाकडनं म्हणजे ओतूर साईडनी ती उगमस्थानाकडे आलेली आहे, चालत आलेली आहे. आणि ती आई वयाच्या 7व्या वर्षी लहान असतानाच नाकामध्ये नथनी आणि हिरवी साडी घालून नदीच्या उलट्या दिशेने ती चालत आलेली आहे आणि ती आमच्या घराण्याच्या माझ्या 8व्या पिढीच्या आजोबांना भेटलेली होती आणि त्यांनी तिला विचारलेलं आहे की तू एवढ्या रात्री इथे कुठे आलेली आहेस, कोणाची आहेस? तर तिने काही सांगितलं, मी पाहुणी आहे म्हणून सांगितलेलं. आणि ती मग एवढ्या रात्री कुठे जाणार म्हणून ती आमच्या आजोबांनी तिला आमच्याकडे राहून ठेवलं, तू इथेच राहा आणि मग उद्या सकाळी बघूयात. पण तिचं कोणी नसल्यामुळे तिला आपल्या इथंच ठेवून घेतलं, कारण तिचं कोणी नाही आहे म्हणून आजोबांनी ती बोलली आता कुठं जाऊ नको, तू इथंच थांब. आणि ती इथेच थांबली आणि तिचं जे कार्य होतं आईचं ते तिने पूर्ण इथे जे केलं, इथे राहून तिने जे दैत्यांचं वध जो काय होता त्या टायमाला तिने तो इथंच असताना केलेला आहे. तिची जर महती सांगायची म्हटली तर तिने आल्यापासून इथे काय आपलं वास्तव्य तिचं वास्तव्य निसर्गाच्या सानिध्यामध्ये तिचं वास्तव्य तिला हे निसर्ग आवडला आणि तिने इथं तिचं वास्तव्य निर्माण केलेलं आहे. तसं सांगायचं म्हटलं तर तिने खूप कला पण इथे म्हणजे तिने दाखवल्यात. म्हणजे आईच्या म्हणजे काय सांगता येईल आपलं काय म्हणजे लोकांना सत्पन्न दाखवलं. म्हणजे खूप काही तिने इथे लोकांना दाखवून दिलं की मी कोण आहे, काय लहानाची जी मोठी होत असताना तिने दाखवून दिलं लोकांचं सत्पन्न. आणि जे महायुद्ध झालं दैत्यांबरोबर ते इथे असं झालं की महिषासुराचा वध तिने केलेला इथे. आणि तिच्या सोबतीला जो महिषासूर आवरत होता तेव्हा तिच्या सोबतीला 2 बहिणी इथे आलेल्या आहेत. आणि 2 बहिणी म्हटलं तर इकडची आहे ती कळमजाई आहे, मधलं मुखवटा आहे तो दर्याबाईचा आहे आणि त्या साईडचा जो तो आहे तो रानूबाईचा आहे. अशा 3 बहिणी आहेत. पण 3 बहिणी हे 3 पीठ आहेत आमच्या इथे. कळमजाई म्हटली तर ही आमची तुळजापूरची आई आहे, दर्याबाई म्हटली तर ही आमची रेणुका माता आहे आणि रेणुका माता म्हटली तर आपले रानूबाई म्हटली तर आमची ही महालक्ष्मी. अशा 3 पीठं इथं बसलेली आहेत. आणि शिवलिंग हे आमचं कुंजरगडाचे शिवकुंज इथे आमचं बसवलेलं इथे आमचं स्थापना आपली देवीने इथे करून घेतलेली, कारण गडावर सुद्धा आमचा शिवाचीच मूर्ती आहे. आणि ह्या साईडला आमच्या उजव्या साईडला निसर्ग दैवत म्हणून आमचे वाघोबा आहेत. आणि ह्यांच्या जे तुंबळ युद्ध चालू असताना तिला म्हणजे दैत्यांपासून सावध राहण्यासाठी 4ही बाजूनी अख्ख्या पूर्ण 4ही बाजूनी आमचे देवस्थान आहेत. जर पश्चिम साईडला जर गेला तर इथे कुंजरगड शंकराचाच अवतार आहे इथे. उत्तरेकडे कुंजरगड, तसंच इथे पीर बाबा म्हणून आहे. तसंच
इकडे पुढच्यावाडीला कळमजा आहे. त्याला कळमजा आहे, मसोबा आहे आणि आमच्या शिववरती पूर्ण वाघोबा आहेत. असे हे चारही बाजूने डोंगररांग आहे आणि एक खोलदरीत गाव आहे आणि कुंजरगड सुद्धा आहे. कुंज म्हणजे हत्तीसारखा आकार आणि शेजारीच शिवकालीन भुयार आहे, तिथे कोंबड म्हणतात. तिथे कोंबड केले सातवाहनकालीन वस्तीपासूनचे अवशेष आहेत. वेगवेगळे रांजण खळगे सुद्धा आहेत या ठिकाणी. पूर्ण रांजण खळगे वेगवेगळ्या आकाराचे आहेत, मोठमोठ्या चोंडी आहेत, शेकडो धबधबे सुद्धा आहे. असे हे निसर्ग सौंदर्य वैभव लाभलेले फोपसंडी गाव असे हे निसर्गरम्य आहे. असे भरपूर पाहण्यासाठी ते निसर्ग संपदा आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गुहा पण आहे, नैसर्गिक गुहा आहेत, रांजण खळगे आहेत, अजून व्ही आकाराची दरी आहे. असं पाहण्यासारखं भरपूर आहे. फक्त प्रसिद्धीपासून थोडं मागे आहे का. बाकीच्या बहिणींची माहिती सांगा. आता ही आईच्या उजव्या साईडला आहे ती कळमजा आहे. खाली हा, ही आमची कळमजा आहे, ही दर्याबाई आणि ही राणूबाई. त्या 3 बहिणी आहेत. ह्या 3 बहिणींचं कार्य काय, जेव्हा हे महायुद्ध चालू होतं तेव्हा आईला दैत्य आवडत नव्हते म्हणून हे सोबतीला आईने घेतलेले त्या दोघींना. म्हणून हा आणि दैत्यांना मारण्याचं काम ह्या 3 बहिणींनी केलेलं आहे इथे. आणि आईला साथ दिली म्हणून आईने ह्या दोघींना पण इथेच हे दिलेलं आहे की माझ्या 2 बहिणी पण इथेच पाहिजे म्हणून ह्या 3 बहिणी सुद्धा इथेच आल्या. पण त्यांचे अंश म्हणजे कोणाचे रूप आहेत तर हे कळमजाई ही आमची तुळजापूरची आई आहे आणि दर्याबाई ही आमची रेणुका माता माहूरगडची. आणि राणूबाई आहे ती आमची महालक्ष्मी आहे. अशा 3 बहिणींची रूपं इथे आलेली आहेत आणि 3 पीठं आमच्या इथे आलेली आहेत आणि त्यांची सेवा आम्हाला घडलेली आहे आणि माझी ही 8वी पिढी मी सेवा करतोय. आज हां, माझं नाव एकनाथ भगत. मी आज ह्या पिढीचा 8व्या पिढीचा मालक. मी आज सेवा करतोय त्याची. आमचे तसं सांगायला गेलं तर आमच्या आजोबांबरोबर ती आणि देवीचं संभाषण समोरासमोर पूर्वी होत होतं. त्याच्यानंतर संभाषण न होता आता इथून पुढे आता कोणाच्या अंगात येत नाही किंवा संभाषण समजत नाही. पण तिचं कोणी इथे आजारी जरी पेशंट आला तर बरं करण्याचं काम ती अजूनही करते. आजही आम्हाला म्हणजे आज ह्या काळामध्ये सुद्धा आज आम्ही गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आम्ही आज इथे सत्य घटना बघितली की सातवाडीची एक मुलगी होती, तिला 5 लाख रुपये खर्च केलेला, सगळ्या दवाखान्यांमध्ये नेलेलं, पण बरी नाही झाली. पण त्यांना सुद्धा कोणीतरी सांगितलं की तुम्ही इथे या आणि फक्त कौल लावा, पाया पडा. पण तुमची मुलगी बघा बरी होती की ना. पण 5व्या माळ्याला जेव्हा आले आणि कौल लावलं तर आईने फक्त सांगितलेलं का तू बरी होणार, कौल मध्ये सांगितलेलं बरी होईल. आणि 9व्या माळ्याला त्यांची मुलगी चालत आलेली, अपंग मुलगी चालत आली. म्हणजे सगळे डॉक्टर्स सगळं बघून सुद्धा काही नाही फरक पडता, डायरेक्ट तिथे 9व्या माळ्याला चालत आली होती मुलगी. म्हणजे आज आमच्या समोरची ही घटना आहे. म्हणजे अजूनही तिचं सत्व आज आम्हाला दिसतंय. म्हणजे हे आमच्या आईचं आत्ताचं जिवंत उदाहरण म्हणजे 2 वर्षापूर्वीचं. तसंच महती सांगायची म्हटलं तर खालचे 4 बहिणी नाही, त्या त्यांची मुखवटीवर आहे. हां, हीच मुखवटीवर ही केलेली आहे कारण ते शेंद्राच्या लेपात आहेत. म्हणजे आई आहे ना ही शेंद्राच्या लेपात आहेत, दगड नाही आहे तिथे, फक्त त्या शेंदूर ओरिजिनल शेंदूर आले. आणि त्यांची आईने जे दिलेले मुखवटी ना म्हणजे माझं रूप असं असावं आज त्याच पद्धतीने ते पूर्वी 400 वर्षापूर्वी जे बनवली आहेत ना ती तशीच मुखवटी आहेत, फक्त त्याला आम्ही झाडून आणतोय. आणि आता ही जुनी आहे म्हणजे त्या टायमाची, आणि ही आता आम्ही ज्याच्यावरच बनवली गेलेली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मुखवट्यांमध्ये चेहऱ्यामध्ये आम्ही बदल करत नाही. म्हणजे 400 वर्ष म्हटलं तर आज शिवाजी महाराजांची सुनबाई जर म्हटली तर त्यांचं नाव दर्याबाई आहे. म्हणजे त्याच्या आधीची आमची दर्याबाई आहे. म्हणजे देवीचं नाव त्या आणि त्याही पूर्वी सातवाहनकालीन संस्कृती तिचे अवशेष पुन्हा आहेत आपल्या डोंगर रांगांमध्ये. आज तसं बघायला गेलं तर आपली दर्याबाई आज भुईर चिल्लेवाडी, मांडवा, कोपरे, उंबरवाडी
उंबरविहार. उंबरविहार आज ह्या ठिकाणी सुद्धा तिची आज महती आहे. तसेच नाशिक, सिन्नर, दर्याबाई पाडळी ह्या ठिकाणी सुद्धा दर्याबाईच्या पावतं सापडते. पण लहानाची जी मोठी झाली म्हणजे वयाच्या 7व्या वर्षी ह्या फोपसंडी गावामध्ये आली आमच्या घराण्यामध्ये आणि तेव्हापासून तर वयाच्या 13 वर्षापर्यंत आज आमच्याकडे ते रहिवासी. पूर्वी पोपसंडी गावाचं नाव काय होतं? फोफनं त्या आधी विहीर नाव होतं या गावचं, कारण चारही बाजूने डोंगर विहिरीसारखा आकार आहे. आणि त्यावेळेस म्हणजे असं गाव वगैरे नव्हतेच, तेव्हा हा वेगळा प्रदेश होता. नैमिषारण्य अरण्य असं म्हणतात. मांडव्य ऋषी आहेत त्या काळापासून. हरिश्चंद्रगड आहे, इकडे रांजना किल्ला आहे आणि रांजण्याच्याच बाजूला अजून एक कडे बांगडीगड आहे. असं हा जो परिसर होता, या सातवाहनकालीन संस्कृती होती. या ठिकाणी कुंजरगडावर बाजार पण भरत होता त्या काळात पूर्वी. असं हे वास्तव्य फार पूर्वीपासून आहे. पण एवढं नाव गावाचं हे आत्ता पडलं 19व्या शतकामध्ये, जेव्हा ब्रिटिश अधिकारी पोप हा होता. या ठिकाणी फिरण्यासाठी यायचा फोपसंडीला, दर रविवारी यायचा. मग त्याच्या नावावरनं गावाचं नाव फोपसंडी पडलं. पण तो पोप अधिकारी येण्याच्या आधीसुद्धा वास्तव्य होतं. सातवाहनकालीन कालखंडाचे जे पुरावे आहेत त्यावरून सिद्ध होतं. आणि आधी बाजार पण भरत होता. पण जेव्हा ब्रिटिश अधिकारी पोप या ठिकाणी आला तेव्हा एक पोप मुळे फोपसंडी नाव हे नकाशात आलं असं आणि मग त्यावरून गावाचं अपभ्रंश होऊन फोपसंडी नाव झालेलं आहे. त्याचे अवशेष अजूनही गावाच्यावरती त्यांनी जो हाऊस बांधला त्याला नाका म्हणतात. त्या नाक्याच्या ठिकाणी त्याचे अवशेष पण आहेत जुने. असं धन्यवाद. खूप आनंद झाला तुम्हाला.